विठ्ठल मंदिर नव्या रूपात। विठ्ठल मंदिराच्या आतील भागात विद्युत रोषणाईचा साज, जतन आणि संवर्धनाचं 95% काम पूर्ण। जतन आणि संवर्धनाच्या कामात मंदिर पुन्हा एकदा जुन्या रूपात आणले गेले। यातच आता जुन्या मंदिरातील नक्षीकाम, दशावतार, शिल्प, पुष्प हे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यासाठी विद्युत रोषणाईचा साज चढविण्यात आला आहे। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या जतर संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून गेली 1.5 वर्ष सुरू आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभारा, 4 खांबी, 16 खांबी याचं काम 95% आज रोजी पूर्ण झालेलं आहे। त्याचप्रमाणे परिवार निवृत्तांचं काम सुरू आहे। या मुख्य कामामध्ये विद्युतीकरणाला सुद्धा प्राधान्य देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, मागचे समितीचे अध्यक्ष असतील आणि वेळोवेळी त्याच्यात संबंधित यंत्रणेला सूचना देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आता आपण पाहतो की मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाविकांना 700 वर्षापूर्वी जसं मंदिर होतं त्या पद्धतीने पाहायला मिळतं। 16 खांबीमध्ये आपला गरुड खांब असेल, इतर खांब असतील, त्यामध्ये ठेवलेला दशावतार असतील, तसं भाविकांना पाहायला मिळते। त्याप्रमाणे गाभारा आणि 16 खांबी, 4 खांबी एसी बसवलेले आहे। त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यानंतर 20 ते 31 टेम्परेचरचा अनुभव येथे भाविकांना मिळतोय। त्यामुळे अतिशय आनंदी वातावरण या मंदिर गाभारा 4 खांबी त्यामध्ये भक्तिमय वातावरणाचा भाविक